ओम नमो भगवते वासुदेवाय. दशम स्कंद दशमोध्याय. 10वा स्कंद 10वा अध्याय. मी तुम्हाला वाचून दाखवत आहे. जय जयजी गोकुळनाथा धेनुप्रिया गोपिका सुता रामानुजा श्रीव्रजनाथा नंदकिशोरा तुझ नमो. ऐशा करीत असता लीला वृंदावनी ग्रीष्म ऋतू आला. अप्रिय ऋतू हा सर्व जनाला परिणवलाव झालासे. वृंदावनी राहतसे कृष्ण म्हणून ग्रीष्म भासे वसंता सम. सृष्टी दिसतसे शोभायमान वाटे आश्चर्य सर्वांशी. झुळझुळ वाहे जल निर्झरी त्याचा नाव कोंदे अंबरी. हिरव्या दिसती वृक्षवल्ली उडती तुषार त्यांचे वर. नद्या सरोवरे आणि झरे जलांनी युक्त असती सारे. त्याहून वाचती शीतल वारे आणती सुगंध कमलाचा. कल्हार कुमद आणि उत्पले नाना जातीची उमलती कमले. वृक्षवल्लरी डोलत फुले हरित तृणांकुरे उगवती. तेने ग्रीष्मन त्रासदायक गोकुळवासियांना सुखकारक. वनी विहरती पशुपक्षादिक भ्रमर करती गुजार. ऐशा वृंदावनाचे वनांतरी गोचरणार्थ आले हरी. गाई गोपांची मुले सारी अनेक संगती बळराम. नाना पुष्प फळांच्या घालूनी माळा गेरुने रंगविते आपले शरीर. मामा हुंबरी खेळती लगोऱ्या गाती नाचती स्वानंदे. नटाप्रमाणे नाट्य दाविती कुणी शिंगे कुणी वाजविती. एकमेकांची प्रशंसा करीती अथवा चिडविती परस्परा. संधी साधून ऐसे सुरस तेथ आला प्रलंब राक्षस. तेने धरिलाशे गोपवेश मिसळे गर्दीत कपटाने. ते बाळासी म्हणे नंद बाळ कुरघोडीचा खेळूया खेळ. वहावे भांडी रकव आटापर्यंत पाठीवर पराजितांची जेत्यांना. मग सवंगडी घेतले वाटून रामकृष्ण पाडिती तट दोन. त्यात प्रलंब झाला कृष्णाकडे खेळ खेळती सवंगडी. बळरामे जिंकिले कृष्ण पक्षासी. तेने पराजित वाती जितांसी. कृष्ण वातसे श्रीधामसी. प्रलंब वाहे बलरामा एकवाह्य एकवाहक होऊन धावती गोप बाळक. संधी आयती आली देख म्हणे प्रलंब निजांतरी. जे कृष्णाशी मारो गेले त्यांना कृष्णे चिकी मारिले. हे तो आजी बरवे झाले हाती आला बळराम. प्रगट करुणी निज रूपासी पळवणी नेई बळरामासी. पर्वत प्राय निज भारासी घाली राम तयावरी. मेघासम दैत्यांची अंगकांती अलंकार विद्युल्लता जैसी. चंद्र बैसला मेघावरती तैसा त्यावरी बलराम. ज्याच्या सहस्र फणातील एकावरी दिसे पृथ्वी जैसा मोहरी. तो भगवान शेष तुर्बळी घाली भार दैत्यांशी. तेने व्याकुळता प्रलंबासुर बलरामासी टाकी पृथ्वीवर. उभा टाकला त्याचे समोर दिसे रूप भयंकर. त्याचा ऐसा झाला हतधर करी वज्रासम मुष्टी प्रहार. तेने धरणीवर पडे असुर मस्तक छिन्न छिन्न होऊनी. विजयी झाला श्रीहलधर कृष्ण गोप करती जय जयकार. अलिंगीला बंधूवर प्रशंसा करोनी कृष्णाने. पुनरपी खेळती सवंगडी तव गायी गेल्या दूरवरी. तृण लाभाने वनांतरी शोधू गेले मग त्यांना. गोखुराच्या पाहुनी खुना आणि अर्धवट खादल्या तृणा. कृष्ण गोपाळ शोधती त्यांना त्या दिसल्या मुंजवनी. हरीची वाणी मेघगंभीर हाका मारी वारंवार. त्यांची नावे घेता श्रीधर हंबरत येती धर धावोनी. इतुक्यामध्ये मुंजवनी अकस्मात पेटला दावाग्नी. त्याने वेढले चहूबाजूनी गाई गोप घाबरले. कृष्णा महावीरा अमित विक्रमा हे बलधीरा. अग्निपासोनी आम्हा तारा अन्य न थारा आम्हासी. कृष्ण ऐकता अर्थ हाका म्हणे गड्यांना भिवू नका. तुम्ही सारे नेत्र झाका विश्वास टाका मजवरी. त्यांना सांगे लावा नयन त्याचे ऐकाजी कारण. कृष्ण त्यांचा जीव प्राण भय न त्यांना वाटावे. कृष्ण करील अग्निपात तव व्याकुळ होतील त्यांचे प्राण. कृष्ण कष्ट न व्हावे जाण ऐसी इच्छा भक्तांची. अग्निपानार्थ विश्वरूप धरता पाती जरी गोप. महात्म्य जाणतील हे सम्यक भोळे प्रेम न करतील. कृष्णासे आवडे भोळी भक्ती त्यांना होता ज्ञान प्राप्ती. ईश्वर ऐसा भाव भजती मग न मानती गोप सख्या.
मग कवनाशी करू भांडण, खेळू गाऊ एकत्र बैसून, कवनाशी देऊ आलिंगन, घेऊ चुंबन प्रेम भरे. मग कोणाची करू तस्करी, कवना संगे करू मस्करी, माझा भाव कळला ईश्वरी, प्रेमळ गडी अंतरती. म्हणून सांगे लावा डोळे, तव कृष्ण विश्वरूप धरले आगळे. 12 गावे अग्नी गिळे, उघडा नेत्र म्हणे आता, डोळे उघडून पाहती गोपाळ, तव न दिसेची वडवा नळ. त्यांना दिसत असे पृथ्वीचे स्थळ, त्यांना दिसत असे पूर्वीचे स्थळ, जेथे मारिले प्रलंबासी. आश्चर्य वाटत असे त्यांना प्रबळ, भांडी रकवटा खाली सकळ. रामकृष्ण गाई गोपाळ, दिसे सारे पूर्ववत, म्हणती कृष्णा तू ईश्वर, आम्हा फसविशी वारंवार. एरू म्हणे मी सखा केवळ, तुम्ही माझे प्राण सखे. हंकारोनी गाई सकळ, गोकुळी परतले ते गोपाळ. कृष्ण वेणू वाजवी मंजुळ, गाती नाचती सवंगडी. श्रीकृष्णाच्या दर्शना वाचून, शतवर्षा सम वाटे एक क्षण. ऐशा शोधा रोहिणी गोपीजन, पाहता कृष्ण आनंदल्या. रामे मारले प्रलंबाशी, कृष्णा गिळले दावाग्नीशी. घरोघरी सांगते मातायसी, गोपा बाळके पितरांना. चरणदास विनवी श्रोत्यांशी, कथा ऐकावी साव चित्तेसी. कृष्णे गिळले दावाग्नीसी, वर्म दावण्या भक्तांना. भावे करता भगवत भक्ती, भक्तावरी नाना संकटे येती. तीही धरावे धैर्य चित्ती, रक्षक कृष्णा जाणोनी. संकट रूपे दावा न ल, उठता न व्हावे भयाकुल. भगवंत आपणाशी रक्षिल, ऐसा विश्वास ठेवावा. भयकृत तोची भयनाशन, ऐसी अंतरी धरावी खून. संत महतांचे झाले छळन, तेथे आपण काय असो. आणि काही ऐकायची कल्पना, किमर्थ केले अग्निपाना. कराया निज भक्त संरक्षणा, केले पान अग्नीचे. विषे विषाची होय शांती, ऐसी स्त्री शुक शास्त्री उक्ती. पुतना विषाची व्हाया शांती, केला प्राशन दावाग्नी. भगवत मुखातून झाला अग्नी, ऐशी आहे वेदवाणी. कार्याचा लय केला कारणी, म्हणनी प्राशी अग्नीला. त्याची रूपे समस्त देख, तोची व्याप्त तोची व्यापक. तेथे कवन बाध्य कोण बाधक, अग्नी गिळेला क्षण मात्रे. भक्तार्पिती नैवेद्य राशी, त्या पचवाव्या लागती त्यासी. अग्नी प्रशोनी जठराग्नीशी, केले प्रवृत्त श्रीकृष्णे. करोनी चोरी घरोघरी, दही दूध लोणी खातसे हरी. तेने ओषटपणा वाढला उदरी, यास्तव केले अग्निपान. अथवा कर्मे अग्नी कर्मफळे, ज्ञानाग्नीने जळती सकळे. वर्म दावया श्री गोपाळे, केले प्राशन अग्नीचे. भगवान सांडोनी आडवाटी, रेगोनी सांगितली गोष्टी तरी. क्षमा करोनी श्रोती, पुढती द्यावे अवधान. गोकुळी आनंद घरोघर, प्रेमभक्ती वाहे पूर. तव पातला वर्षाकाळ, रूप पालटे सृष्टीचे. निर्गुण ब्रह्म होता सगुण, अज्ञानी या न दिसे स्पष्ट खून. नील मेघानी व्यापिता गगन, तेने रीती भासत असे. भूमीवरील उदक 8 मास, स्वकिरणांनी शोषिले सावकाश. येता उचित वर्षावकाश, पर्जन्य करी परत ते. जैसे संत महानुभाव, ज्ञानामृताचा करती वर्षाव. तैसे मेघ जल वर्षाव, करती कृपाळ होऊनी. तप करी जो सकामिक, त्यासी होता तप फळ प्राप्त. कृशता त्यागोनी होई पुष्ट, तैसे झाले भूमीशी. पृथ्वी कृश ग्रीष्मकाळी, पर्जन्य पडता पुष्ट झाली. सृष्टी तृण विरुद्धे टवटवली, जणू नाली अमृताने. पाप पाखंडाचे नियोगे, वेद निस्ते जले कलियुगी. जैसे ग्रह तारे गगनरंगी, निस्तेज दिसती निशिकाळी. ऐकोनी पर्जन्याचा निनाव, मंडूक करती दीर्घ शब्द. जैसे ब्राह्मण वदती वेद, नित्य कर्मे करोनिया. शरीर धन आणि संपत्ती, जैसे अविवेकिया मत्त करती. तैसे शुष्क नद्या नाले वाहती, सांडोनी मर्यादा आपुलाल्या. जैसे दिशे राजवैभव, तैसे पृथ्वी शोभे अभिनव. आळंबी दिसती अशछत्राकार, करती छाया पृथ्वीशी. कोवळ्या तृणांनी हरितवर्णी, इंद्रगोपांनी रक्तवर्णी. ऐशी शोभा पावली धरणी, शेती डुलती नवधान्ये. जैसे हरीचे करुणी सेवन, भक्ता लाभत असे नवजीवन. तैसे जल लाभता नवीन, जलचर तलचर सुखावले. जैसे अपक्व योग्याचे चित्त, विषय भोगांनी होय व्याप्त. तैसा समुद्र झाला क्षुब्ध, नद्या लाटा वाऱ्याने. हरिपदी ज्याचे लीन चित्त, अनेक संकटांनी न होती व्यथित. तैसे स्थित असती पर्वत, ताडिले पर्जन्य धारांनी.
अनध्याय वेद जैसे होती नष्ट प्राय तैसे मार्ग झाले अस्पष्ट तसे गवत वाढल्या कारणाने उत्तम गुणी पुरुषांचेही ठाई वेश्या स्थिर न राती काही वेळ लोकबंधू मेघ असूनही स्थिर न होय विद्युलता जैसा सोय असोनी निर्गुण ईश्वर प्रपंची होई अवतीर्ण तैसे इंद्रधनुचे होय दर्शन गुणवंत ऐसे आकाशी इंद्रधनुष्य असे निर्गुण म्हणजे दोरी विरहित जान तेने आकाश शोभायमान देत आल्हाद नयनासी जीव शिवांश स्वयंप्रकाश देहांकारे होय निस्तेज कृष्ण मेघांनी आच्छादित चंद्र दिसे तेने परी साधक संसार तापे तप्त त्यास भेटले सद्गुरु संत सत्यागमे होय हर्षित झाले तैसेच येथेही मोर ग्रीष्म तापे संतप्त त्यांना दिसता मेघ आप्त तेने झाले आनंदित करती नृत्य वनांतरी जैसे सकाम तपाने क्षीण होती तपफळ मिळता सुतेज होती तैसे ग्रीष्म वाळल्या वृक्ष जाती टवटवीत झाल्या पावसाने जैसे कलियुगी श्रुती मार्ग पाखंडे वावे होती भंग तैसे ढासळले पुल सर्व पर्जन्यवृष्टी झाल्याने वेळोवेळी ब्राह्मण याचिती तव राजे इच्छा पूर्ण करती तैसी मेघांनी केले वृष्टी भूतमात्रांना तृप्त केले वर्षा ऋतूच्या समृद्ध काळी वनात क्रीडत असे वनमाळी सवे राम आणि सवंगडी थाट चरण गायीचे उष्ट कासाया भाराने धेनू चालती मंदगतीने वासरे पोशिले स्तनपानाने स्रवे दूध स्तनांतुनी कृष्णे साध घालता त्यांप्रती पुच्छे उच्चारुनी धावत येती नंदकुमाराचे अंग चाटती आणि हंबरती मोठ्याने तव पातला ऋतू शरद नद्यांचे जल झाले शुद्ध शीतल वारा वाहे मंद निरभ्र दिसे गगन हे जैसे दृष्टांच्या संगतीने मलिन योग भ्रष्टांची मने पुन्हा करता अष्टांग साधने होती निर्मळ भक्तीने तैसे आकाशी मेघपटल की पृथ्वीवरील चिखल आणि नद्यांचे गढूळ जळ शरदागमने शुद्ध होती तिन्ही ऐशन्या करिता त्यक्त मुनी शोभती शांत चित्त शोभ मेघ गगनात ठाकले वृद्ध मुनी जैसे सदा कुटुंब पोषणी निमग्न संसारी पुरुष इंद्रियाधीन अंती सुखी होय जान तव पातला मरण काळ नदी नाल्याचे उदक तैसे होता क्षीण दिवसे दिवसे दुःख पावती जलचर मासे सूर्यतापे अल्पोदकी अनात्म वस्तूंचे ठाई ममत्व त्यागोनी धीर होई विरक्त तैसा वनस्पती झाल्या पक्व हिरवटपणा टाकोनी त्याचे शुद्ध भक्ती प्राप्त तो वैदिक क्रियांचा न्यास करत तैसा सागर झाला शांत स्तब्ध होत जलवनी उमी इंद्रिय निग्रह योगी जन आवरून धरती निज ज्ञान जे इंद्रियाद्वारा जाई श्रवण साठवण करती धैर्याने तैसे शेतांना बांध घालून शेतकरी राखती शेतीस पाणी नक्षत्र दिसती निरभ्र गगनी जैसा शुद्ध मनी वेदार्थ जैसे होता परमार्थ ज्ञान सद्दुःख जाई देहाभिमान की होता कृष्ण दर्शन जाई विरह ताप गोपींचा तैसा सूर्य जनित संताप शांत करी चंद्रप्रकाश नक्षत्री वेडीला शोभे रजनीश जैसा कृष्ण गोपांनी सात्विक चित्त जैसी यथार्थ वेदार्थ ज्ञान होय स्पष्ट तैसी नक्षत्रे दिसती स्पष्ट निरभ्रायशा आकाशी शीतल सुगंधित मंदवारा करी जन परिश्रम परिहारा कृष्ण हर्षित गोपदारा विरह ताप त्यांचा दूर नोहे सुखदायशा शरद ऋतूत नवान्न प्राशनादी महोत्सव होत नगर ग्रामे झाले समृद्ध नित्य समृद्ध गोकुळात जेथे नांदे वैकुंठनाथ नाना लीला खरी विनोद गोकुळी होत सदा आनंद खेद विषादनच विसती जेथे संत श्रीमंत वस्ती तेथे भक्ती ज्ञान विरक्ती शिनल्या जीवा होय विश्रांती जेथ बाप ज्ञानेश्वर जय विरक्तीचा ग्रीष्म समय तैतळपे हा ज्ञान सूर्य येता भक्तीचा वर्षा काळ वर्षे दयाळ ज्ञान घन ज्ञानरूपी येता शरद तै सुकवी हा ज्ञान चंद्र ज्ञान भक्तीत नाही भेद सकळ लीला हाची करी धन्य धन्य ज्ञानेश्वर त्याचा चरण दास किंकर बोबड्या बोली सांगे सार करा गोड श्रोते हो तुम्ही श्रोते सकळ सुजान श्रवणी धरली आवडी म्हणून भगवान कथेचे होय स्मरण असो अर्पण कृष्णासी इति श्री ज्ञानेश्वर प्रसादे चरणदास विरचिते सुलभ संक्षिप्त भागवते दशम स्कंदे प्रलंबासूरवध दावानल पान ग्रीष्म वर्षा
शरद ऋतुवर्णन नाम दशमोध्याय गोड हा. श्रीकृष्णार्पणमस्तू.